आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वारणा धरणातून नदीपात्रात 7,300 क्युसेक विसर्ग सुरू होणार। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे। धरणाची पाणी पातळी नियमावलीनुसार नियंत्रित ठेवण्यासाठी आज 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8 वाजता वारणा नदी पात्रातील पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात येणार आहे। धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजल्यापासून वक्र दरवाजांद्वारे होणारा विसर्ग 5,000 क्युसेकवरून 5,700 क्युसेक करण्यात येईल। तसेच विद्युतगृहातून सुरू असलेल्या 1,400 क्युसेक विसर्गात 200 क्युसेक्सची वाढ करून तो 1,600 क्युसेक करण्यात येत आहे। त्यामुळे आज रात्रीपासून वारणा नदी पात्रात एकूण 7,300 क्युसेक क्षमतेने पाणी सोडले जाणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि पाण्याची आवक वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गाचे प्रमाण आणखी वाढवले जाऊ शकते। नदीपात्रातील पाणी पातळीत वेगाने वाढ होणार असल्याने वारणा नदीकाठच्या सर्व गावांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदीपात्रात उतरणे, जनावरे सोडणे किंवा कपडे भांडी धुण्यासाठी जाणे टाळावे असे आवाहन वारणा धरण व्यवस्थापनाने केले आहे।